शासन फळबागा लागवड करण्याच्या घोषणा करते, मात्र शेतामध्ये फळ लागवड केल्यानंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित असं उत्पन्न मिळतच नाही। ही परिस्थिती दरवर्षीची असल्याने शेतीसाठी काढलेलं कर्ज फेडायची चिंता शेतकऱ्यांना सतावत राहते। हीच परिस्थिती माण तालुक्यातल्या देवापूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर ओढवल्यानं 1 एकर उभ्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवावी लागली आहे। मुळामध्ये दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या माणमध्ये फळबाग फुलवण्याची आव्हानात्मक कामगिरी शेतकरी दिलीप बाबर यांनी केली होती। मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि अपेक्षित भाव मिळत नसल्यानं घेतलेलं कर्जही फेडणं अशक्य झालंय। एखाद वर्षी चांगलं उत्पन्न तर पुढील वर्षी नुकसान अशी स्थिती होती। अखेर त्यांनी संपूर्ण बागच तोडून टाकली आहे। पूर्णपणे ह्या बागेचा माल जिरून गेलेला आहे पावसामुळे। त्याच्यामुळे अजून संकटात भर पडलेली आहे आणि दर हा वाढत नाही। तेवढाच दर सलग 8 वर्षापासून आहे द्राक्षाचा आणि उत्पन्नही मर्यादित आहे। वाढलेल्या किमती औषधाच्या त्याच्यामुळे तो अजूनच आर्थिक संकटात सापडलेला आहे। त्यामुळे मी ही बाग आता काढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याप्रमाणे काढत आहे। बीडमधील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांनाही पुराचा फटका बसला होता। यामुळे काही दिवस या गावांचा संपर्कही तुटला होता। नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेली तातडीची मदत म्हणून 10 किलो गहू आणि तांदूळ असे धान्याचं वाटप परळी तालुक्यामधल्या पोहनेर, तेलसमुख त्यासोबतच बोरखेड, मदापूर या गावातील बाधित कुटुंबांना प्रशासनाकडून वितरित करण्यात आली आहे। दरम्यान बाधित कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपये आर्थिक मदत भेटणार असून यासाठी त्या कुटुंबांना आधार पासबुक जमा करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। यानंतर ही आर्थिक मदत त्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा होईल।